पाल इथे अंगावर पडली तर काय असतात संकेत? शुभ की अशुभ? 99% लोकांना माहीत नसलेली माहिती. भारतीय लोकपरंपरा, श्रद्धा आणि प्राचीन समजुतींमध्ये अनेक अशा गोष्टी आढळतात ज्या आजही अनेक कुटुंबांमध्ये सांगितल्या जातात. त्यापैकीच एक विषय म्हणजे घरामध्ये दिसणारी पाल आणि तिच्याशी संबंधित शुभाशुभ संकेत. अनेक ज्येष्ठ व्यक्ती आपल्या अनुभवातून किंवा परंपरेतून ऐकलेल्या गोष्टी पुढील पिढीला सांगत असतात. या समजुतींना सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचा भाग मानले जाते. मात्र या गोष्टींना सर्वमान्य वैज्ञानिक आधार उपलब्ध नाही. त्यामुळे त्याकडे श्रद्धा, लोकविश्वास आणि सांस्कृतिक परंपरा म्हणून पाहणे अधिक योग्य ठरेल. कोणतीही घटना घडल्यास तिचा अर्थ प्रत्येकाने आपल्या विवेकबुद्धीनुसार घ्यावा. अनेकांच्या मनात असा प्रश्न निर्माण होतो की घरामध्ये पाल असणे शुभ मानावे की अशुभ. याबाबत विविध भागांमध्ये वेगवेगळ्या समजुती प्रचलित आहेत. काही लोकांच्या मते घरामध्ये पाल दिसणे हे सामान्य आणि नैसर्गिक आहे. पाल ही अनेक प्रकारचे लहान किडे, डास आणि इतर सूक्ष्म कीटक खाते. त्यामुळे काही प्रमाणात घरातील कीटकांचे प्रमाण कमी होण्यास मदत होऊ शकते. म्हणून अनेक लोक तिला निसर्गातील उपयुक्त जीव मानतात. मात्र पाल विषारी नसली तरी तिच्या शरीरावरील जंतू किंवा विष्ठेमुळे अन्न दूषित होऊ शकते. त्यामुळे ती स्वयंपाकघरातील भांड्यांमध्ये किंवा अन्नपदार्थांमध्ये जाऊ नये याची काळजी घेणे आवश्यक आहे. लोकविश्वासानुसार घरामध्ये पाल दिसणे हे काही वेळा शुभ संकेत मानले जाते. अनेक ज्येष्ठ व्यक्ती सांगतात की घरामध्ये नैसर्गिकरित्या पाल राहणे म्हणजे घरातील वातावरण स्थिर आहे, असा लोकसमज आहे. तथापि यामागे कोणताही निश्चित वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नाही. त्यामुळे अशा समजुतींकडे श्रद्धेच्या दृष्टीने पाहावे. काही वेळा चुकून पाल एखाद्या व्यक्तीच्या अंगावर पडते. अशा वेळी अनेक घरांमध्ये संबंधित व्यक्तीला स्नान करण्यास सांगितले जाते किंवा शुद्धीकरणाशी संबंधित काही पारंपरिक कृती केल्या जातात. या कृती धार्मिक श्रद्धा आणि पारंपरिक संस्कारांशी संबंधित आहेत. त्यामागील उद्देश शारीरिक स्वच्छतेसोबत मानसिक समाधान मिळावे हा असू शकतो. आजच्या काळात पाल अंगावर पडल्यास स्वच्छ पाण्याने अंघोळ करणे किंवा संबंधित भाग स्वच्छ धुणे ही आरोग्याच्या दृष्टीने योग्य सवय मानली जाऊ शकते. भारतीय लोकपरंपरेमध्ये पाल शरीराच्या कोणत्या भागावर पडली यानुसार विविध संकेत सांगितले जातात. हे संकेत प्राचीन श्रद्धांवर आधारित असून त्यांना भविष्य निश्चित करणारे नियम मानले जाऊ नयेत. अनेक प्रदेशांमध्ये या समजुती वेगवेगळ्या प्रकारे सांगितल्या जातात. असे मानले जाते की जर पाल कपाळावर पडली तर भविष्यात काही शुभ घटना घडण्याची किंवा आर्थिक लाभाची संधी मिळू शकते. ही समजूत अनेक भागात सांगितली जाते. मात्र ती श्रद्धेचा भाग असून त्याला निश्चित आधार उपलब्ध नाही. लोकविश्वासानुसार जर पाल केसांवर पडली तर सावध राहावे, अशी समजूत आहे. काही ज्येष्ठ व्यक्ती याचा अर्थ पुढील काळात काही अडचणी किंवा आव्हाने येऊ शकतात असा लावतात. त्यामुळे अशा वेळी घाबरण्याऐवजी शांत राहून आपल्या कामांमध्ये अधिक काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. डाव्या कानावर पाल पडल्यास काही शुभ बातमी मिळू शकते किंवा आनंददायी घटना घडू शकते, अशी ही एक लोकसमज आहे. काही ठिकाणी याचा संबंध भेटवस्तू किंवा अलंकार मिळण्याशी जोडला जातो. मात्र हा केवळ पारंपरिक विश्वास आहे. उजव्या कानावर पाल पडल्यास आयुष्याशी संबंधित शुभ संकेत मिळतात, असे काही ठिकाणी सांगितले जाते. या प्रकारच्या समजुती अनेक वर्षांपासून लोककथांमधून पुढे आल्या आहेत. त्यांचा अर्थ प्रत्येक व्यक्ती आपल्या श्रद्धेनुसार लावते. मानेवर पाल पडल्यास सौभाग्य किंवा चांगल्या संधी मिळू शकतात, अशी काही भागांमध्ये समजूत आहे. काही लोक याचा संबंध जीवनातील सकारात्मक बदलांशी जोडतात. मात्र अशा गोष्टींना निश्चित भविष्यवाणी म्हणून स्वीकारणे योग्य ठरत नाही. हातावर पाल पडल्यास आर्थिक लाभ किंवा नवीन कामाची संधी मिळू शकते,
असा एक लोकविश्वास प्रचलित आहे. काही लोक याकडे शुभ संकेत म्हणून पाहतात. तरीही जीवनातील यश हे मेहनत, योग्य नियोजन आणि संधी यांवर अधिक अवलंबून असते. पायावर पाल पडल्यास प्रवासाचा योग येऊ शकतो किंवा धार्मिक स्थळाला भेट देण्याची संधी मिळू शकते, अशी काही भागांमध्ये मान्यता आहे. अनेक लोक या समजुतीला श्रद्धेचा भाग मानतात. दोन पाली एकत्र दिसणे हे काही ठिकाणी जुने मित्र, नातेवाईक किंवा ओळखीच्या व्यक्तींची भेट होण्याचा संकेत मानला जातो. अशा प्रकारच्या समजुती लोकपरंपरेतून पुढे आल्या आहेत आणि त्यांचे स्वरूप सांस्कृतिक आहे. जर दोन पाली एकमेकींशी भांडताना दिसल्या तर काही ज्येष्ठ व्यक्ती त्याचा अर्थ मतभेद किंवा काही अप्रिय घटना घडू शकते असा लावतात. मात्र अशा गोष्टींमुळे भीती बाळगण्याचे कारण नाही. कोणतीही घटना घडण्यामागे अनेक वास्तव कारणे असतात आणि अशा लोकसमजुतींना अंतिम सत्य मानणे योग्य ठरत नाही. आजच्या काळात अशा परंपरांकडे समतोल दृष्टीने पाहणे आवश्यक आहे. आपल्या संस्कृतीत अनेक लोकविश्वास जपले गेले आहेत. ते आपल्या इतिहासाचा आणि परंपरेचा भाग आहेत. मात्र प्रत्येक गोष्टीचा स्वीकार करताना विवेकबुद्धी वापरणे तितकेच महत्त्वाचे आहे. पाल दिसली म्हणून घाबरण्याची गरज नाही. त्याचवेळी घरामध्ये स्वच्छता राखणे, अन्न झाकून ठेवणे आणि आवश्यक असल्यास सुरक्षित पद्धतीने पाल घराबाहेर जाण्याची व्यवस्था करणे योग्य ठरते. कोणत्याही प्राण्याला विनाकारण इजा न करता त्याच्याशी संवेदनशीलतेने वागणे ही देखील आपल्या संस्कृतीची महत्त्वाची शिकवण आहे. श्रद्धा, परंपरा आणि लोकविश्वास हे प्रत्येकाच्या वैयक्तिक आयुष्याचा भाग असू शकतात. मात्र जीवनातील निर्णय घेताना तर्क, अनुभव आणि योग्य माहिती यांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. त्यामुळे पाल किंवा इतर कोणत्याही नैसर्गिक घटनेशी संबंधित समजुतींकडे श्रद्धेने पण विवेकाने पाहणे अधिक योग्य ठरेल. अशा कथा आणि समजुती आपल्या सांस्कृतिक वारशाचा भाग आहेत, परंतु त्या निश्चित भविष्य सांगतात किंवा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात तशाच घडतात, असे मानणे आवश्यक नाही. श्रद्धा आणि सकारात्मक विचार मनाला आधार देऊ शकतात, तर विवेक आणि योग्य कृती जीवन अधिक सुरक्षित आणि समतोल बनवतात.